कादंबरी समथिंग. लेखक सुहास शिरवळकर. प्रकरण 1. सारानं माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी तिच्याकडे पाहत होतो. पण तिच्या आणि माझ्या पाहण्यात फार फरक होता. ती माझ्याकडे म्हणजे पूर्णतः माझ्याकडेच पाहत होती. तिला मी दिसत होतो, जाणवत होतो. माझं अस्तित्व संपूर्णपणे तिच्या मनामेंदूपर्यंत पोहोचत होतं. माझं तसं नव्हतं. माझं तिच्याकडचं पाहणं अतिशय निरुद्देशीय होतं. तिच्या अस्तित्वाला माझ्यालेखी त्या क्षणी तरी काही किंमत नव्हती. म्हणजे तिच्याऐवजी तिथे मोठा गुळगुळीत दगड असता तरी काही फरक पडला नसता. तिनं माझ्याकडे पाहिलं. इवल्याशा रुमालाने नाकावरचा तेलकटपणा पुसला. एक झटका देऊन आपले केस उडवले. हातानं ते पुन्हा सारखे केले. हे सारं मी पाहत असून पाहत नव्हतो. म्हणजे इतका निर्विकारपणा की त्या क्षणी तिनं माझं लक्ष आहे म्हणून मला चाळवण्याकरता तिच्या मिनीस्कर्टची चेन खाली खेचून परत लावली असती तरी माझे डोळे चकाकले नसते. शकील, काय विचार तरी काय आहे तुझा? टेबलावर कोपर ठेवून दोन्ही हातांच्या तळव्यांवर हनुवटी टेकत तिनं विचारलं. मी भानावर आलो. हं? गेले 15-20 दिवस झाले मी पाहतेय. तुला काय होतंय? तुझं लक्ष तरी कुठे? मी फक्त ओशाळवाणं हसलो. कारण तिच्या प्रश्नाचं उत्तर खरोखरीच माझ्यापाशी नव्हतं. मला काय होतं आहे नि माझं लक्ष कुठे आहे हे मलाच पडलेले नि अनुत्तरित प्रश्न होते. तुझ्या हल्लीच्या या असल्या वागण्यानं साऱ्या सेक्शनवरच दडपण आलं आहे हे तुला माहीत आहे का? या प्रश्नाचा आत्ता या क्षणीच निकाल लावायचा अशा ठामपणे तिने विचारलं. पण इतकं सोपं नव्हतं ते. मला माहीत आहे सारा ते. मी अगदी गोरामोरा होत म्हणालो. पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. 4-2 दिवसात मी पुन्हा सावरेन. पण झालंय काय? ते तर बोलशील की नाही? तिनं त्राग्याने विचारलं. का असं काही आहे जे मलाही सांगता येण्यासारखं नाही? सारा प्लीज. दोन्ही हातांच्या तळव्यात मी डोकं गच्च दाबून धरलं. डोळे घट्ट मिटून घेतले. या साऱ्या प्रकरणात सारा आपल्याला दुरावते की काय अशा सकारण भीतीने माझं मन झाकोळून गेलं. तिचं बरोबर होतं. तिला कोडं पडणारच की बाबा आपल्यालाही सांगता न येण्यासारखं ह्याच्या आयुष्यात काय घडलंय. सारा एकदम फर्स्ट क्लास मुलगी, सर्वच बाबतीत. मी सनराईजला रिपोर्टर म्हणून जॉईन झालो त्याच दिवशी कमलेश तिवारीनं माझी आणि साराची ओळख करून दिली. तर 2 तासांच्या गप्पांमध्ये आम्ही एकदम जुने होऊन गेलो. एकमेकांना अरे जारे कधी करायला लागलो तेही समजलं नाही. लक्षात आणून दिलं तर म्हणायला लागली, एखादा माणूस कळायला रिपोर्टरला 2 तास पुरे नाहीत का? तू मला समजलास. आता उत्स्फूर्तपणे ही अहोजाहोची भिंत ढासळलीये. तर ती पुन्हा कशाला उभी करायची? कित्येकदा हे व्हायला वर्षानुवर्ष जातात आणि मग नंतरच्या अरेजारेतही कृत्रिमपणा येतो. तुला तो हवाय का? सारा तसं म्हणाली तेव्हा मी तिला नीट ओळखलं होतं असं मला नाही वाटत. पण माझी जन्मतारीख समजल्यावर हिशोबही न करता तिनं आपली जन्मतारीख सांगितली. तेव्हा साराला मी पूर्णपणे ओळखलं. माझ्याहून 2 वर्षांनी ती मोठी होती आणि पुढच्या दृष्टीने विचार करता तिनं ती चोरणं सहज शक्य होतं. पण म्हटलं ना, सारा सर्वच बाबतीत बिनधास्त होती. जे आहे ते आहेच, नाही ते नाहीच. असं होतं सगळं. सनराईजमधला माझा पहिला दिवस. सारा तो सबंध दिवस माझ्याबरोबरच होती. तिवारीनं तिच्यावर मला सोपवून दिलं होतं. स्टाफच्या ओळखी, त्यांची कामं वगैरे. संध्याकाळी 5ला ऑफिस सुटलं तसं तिनं विचारलं, राहतोस कुठे? सध्या तरी कुठेच नाही. म्हणजे? मुंबईत नव्यानं आलेल्या माणसाला सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे उपलब्ध होतात का सारा? पहिल्याच दिवशी तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली हेच भाग्य. पण नवा न जुना, पाठ टेकायला तर जागा हवी की नाही माणसाला? तेवढी आहे ना? तेवढीच मिळाली. हिंदू कॉलनीत एक पारशी बाई आहे. तिनं बॅचलर्ससाठी कॉट सिस्टीमवर ठेवल्या आहेत. एक कॉट मला मिळाले. भाडं किती? ₹150 फक्त. दरमहा. चहा वगैरे अलग. फक्त? ती हसू लागली तसं मीही हसू लागलो. पैसे भरलेस का? नाही. काल फोनवर बोलणी झाली आहेत. आज संध्याकाळी पैसे भरून कॉट ताब्यात घेणार आहे. माझ्याकडे येतोस का राहायला? अं? एकदम? काय उत्तर द्यावं न समजल्यामुळे मी तिच्याकडे पाहत गप्प बसून राहिलो. काळजी करू नकोस. मी पण पैसे घेईन तुझ्याकडून. दरमहा ₹100 फक्त. पण तू कुठे राहतेस? बांद्र्याला. दादरपेक्षा थोडं लांब पडेल पण एकदा लोकलमध्ये चढल्यावर दादर काय आणि बांद्रा काय तसा फरक नाही पडत. मग अडचण काय आहे तुझी? माझी काहीच नाही. पण तू राहतेस ते लेडीज हॉस्टेल वगैरे नाहीये ना? ती खदखदून हसायला लागली.
एक तर तू चक्रम आहेस किंवा मला तरी तू चक्रम समजतोस. अरे लेडीज हॉस्टेल असेल तर मी तुला रूम पार्टनर म्हणून घेईन का? रूम पार्टनर? हे बघ, ऐक तुझा घोळ मिटवते मी. माझी एक मावशी आहे. तिचे मिस्टर असताना पूर्वी ती या जागेत राहायची. आता ती बुलढाण्याला असते. मला नोकरी लागल्यापासून मी तिच्या खोलीत राहते. खोली एकच आहे, पण प्रशस्त आहे. 15x20 ची. घराला 3 बाल्कन्या आहेत. एकीत संडास बाथरूम आहे. तुला ऑकवर्ड होणार असेल तर एक जाड पडदा टांगून खोलीचे 2 भाग करू आपण. एक तुझा, एक माझा. मुंबईत अशी जागा असते? माझा विश्वासच बसेना. वाटलं ही वर्णन करते तेवढं काही नसेल. धोक्याची म्हणून जाहीर केलेल्या एखाद्या इमारतीतच अशी मोठी खोली अवेलेबल असू शकते. साराची ही खोली अंधारी असणार. तिच्या त्या तथाकथित बाल्कन्या मोडकळीला आल्या असणार. नि तिथे पाय ठेवणंही धोक्याचं म्हणून अडगळीचं सामान त्यात ठेवलेलं असणार. तिच्याकडे पाहिलं तर ती उत्साही, लकाकत्या डोळ्यांनी माझ्याच तोंडाकडे पाहत होती. म्हटलं, एवढं म्हणतेय तर तिची जागा तर पाहावी. फार काय, हिंदू कॉलनीत नंतर जागा मिळणार नाही. साराकडे राहून दुसरी शोधू. चल, तुझा बंगला पाहायला मी उत्सुक आहे. बंगला? खुदकन हसत ती म्हणाली. राजवाडा नाही का मग आणखी? लोकलमध्ये बसून, हो बसूनच. सेंट्रलच्या मानानं वेस्टर्नला भरती कमी असते. आणि मुख्य म्हणजे लोकल्स वेळेवर सुटतात की नाही, एखादी लोकल रद्द करावी लागणार आहे का, वगैरे बाबींकडे ऑर्गनायझेशनचं लक्ष असतं. त्यामुळे रुटीनमध्ये सेंट्रलसारखा घोळ नसतो. सेंट्रलला साली इतकी बजबजपुरी की एखादी लोकल निघून गेली तरी अनाउन्सरला पत्ता नसतो. चर्चगेटला आम्ही 6:12ची अंधेरी पकडली. उभं राहावं लागलं, पण निदान प्रत्येकजण स्वतःच्याच पायांवर उभा होता. नि पाय टेकल्याची स्वच्छ जाणीवही होत होती. आणि ग्रँड रोडला तर सरळ बसायला जागा मिळाली. बांद्र्याला उतरलो. तिथून साराचा तो राजवाडा 25 मिनिटं झपाझप चालण्याच्या अंतरावर. रोजचं म्हटल्यावर हे चालणं खरं नाही. जाताना कार्यालयात पोहोचून निरनिराळ्या पोलीस स्टेशन्सना भेटी देण्याची घाई, येताना टोटली एक्झॉस्टेड. पण मुंबईचं दुसरं एक आश्चर्य, बेस्टची बस सर्व्हिस. अपवाद वगळता बसेस अगदी नियमितपणे धावत असतात. कुठून पार कुठे. सगळे रूट्स नीट माहीत असणाऱ्याला मुंबईभर स्वस्तात भटकणं सहज शक्य. मेन रोडच्या एका कॉर्नरला आमचा स्टॉप. तिथे रस्ते थोडे अरुंद पण एकदम स्वच्छ आणि इमारतींचे ब्लॉक्स हे गगनचुंबी. असे ब्लॉक्स कलकत्त्यातही आहेत. पण कलकत्ता सालं फार शॅबी वाटतं. एखाद्या सिंध्याचं बाहेरून पॉश दिसणारं घर आतून विदारलेलं असतं, तसा हा इमारतींचा पसारा. मी रिपोर्टिंग वा नोकऱ्यांच्या निमित्तानं जेवढा फिरलो त्यात मला सर्वात न आवडलेलं शहर म्हणजे कलकत्ता. त्यातल्या त्यात चायना टाऊन तर ओपन करून ठेवलेल्या पोटातल्या सडक्या लिबलिबीत लिव्हर इतकं गचाळ. शी. साराची इमारत बसस्टॉपपासून 5 मिनिटांच्या अंतरावर होती आणि थोडी आतल्या बाजूला असली तरी बाजू समुद्राकडली होती. रहदारींचे आवाज नाहीत, पण हमरस्ता जवळ. भरपूर वस्ती, पण प्रचंड एकांत वगैरे दुर्मिळ गोष्टी या भागात नांदत होत्या. नि वाऱ्याच्या भन्नाटीला तर सीमाच नव्हती. मी एकदम खुश. आणि ती लपवण्याचं कारण नव्हतं. इथे काही घरमालक भाडेकरू असा रिश्ता नव्हता. माझ्याऐवजी तीच म्हणाली, स्प्लेंडिड ना. मी इथे पहिल्यांदा आले तेव्हा माझी अवस्था अशीच झाली होती. रस्ताभर दोरीच्या उड्या मारीत पळावं असा रस्ता आहे. आजूबाजूला कोणी नसलं तर अजूनही उड्या मारीत धावत जाते मी. असं? मी हसू दाबत म्हणालो. मग आत्ताही रस्ता निर्मनुष्यच आहे की. आणि तू? मी पण तुझ्या जोडीनं पळतो. म्हणजे तुला काही वाटायला नको. नको. कोणी पाहिलं तर हिंदी चित्रपटाचं शूटिंग चाललंय असं वाटून गर्दी होईल. एकंदरीत सारा कंपनीला फार मस्त होती. तिनं म्हटल्याप्रमाणे तिची ती खोलीही खरोखरच पॉश होती. हे एक आश्चर्य. इमारतच मुळात छोटेखानी. तळमजल्यावर कोणा कन्स्ट्रक्शनवाल्याचं गोडाऊन, पहिल्या माळ्यावर एक शांतपणे स्वतःपुरतं जगणारं मद्रासी कुटुंब नि त्यावर ही एक मोठी खोली. पार्टिशन टाकलं तर खरंच 15x10च्या 2 खोल्या निघाल्या असत्या. पण सारानं खोली इतकी मस्त ठेवली होती की तिचे 2 तुकडे करणं हा दुष्टपणा झाला असता. आणि तशी गरजही नव्हती. बाथरूम प्रशस्त होतं. तिथे कपडे वगैरे बदलणं शक्य होतं. मग पार्टिशन हवं कशाला? ती तर म्हणत होती, पार्टिशन म्हणजे दुसऱ्यावर अविश्वास. मी रात्रीची गाढ झोपी गेली असताना तू माझ्यावर बलात्कार करणार आहेस का? नाही. आणि तुझ्या मनात तेच असेल तर पार्टिशनचा काय उपयोग? तू ते केव्हाही ओलांडून करू शकतोस की. मग कशाला हवं ते? त्यापेक्षा एकमेकांवर विश्वास टाकणं योग्य. मग आवडली जागा? आवडली, फारच आवडली. आलास राहायला? आलो. गुड. म्हणजे आता मी मावशीला तसं कळवून टाकते.
कमलेश तिवारीला हे मी सांगितलं तर त्याला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. पण तो साराच्या देखतच खदखदून हसायला लागला. साराही मंदपणे गालात हसू लागली. काय घोळ आहे, नक्की टोटल लागेना म्हणून विचारलं तर तिवारी म्हणाला, "हे बघ शकील, या पद्धतीत तिच्याकडे राहायला जाणारा तो काही पहिला मेंबर नाही." "पण हा तसा नाही," सारा म्हणाली. "तसा? म्हणजे कसा?" मी बुचकळ्यात पडत विचारलं. "ही काय भानगड तरी काय आहे?" "शी इज जस्ट लाईक अ चाइल्ड." "कमल, मी तुला सावध करतो शकील. आज तू तिला आवडलास. तुमची दोस्ती झाली. म्हणून हिनं कौतुकानं तुला आपल्याकडे राहायला नेलंय. पण तू उद्याचा सुद्धा भरोसा धरू नकोस. तिच्या मनाप्रमाणे तू भात खाल्ला नाहीस. ही सबबही तिला तुला हाकलून द्यायला पुरू शकते." मी चक्रावून साराच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. तर ती आपली काखेत गुदगुल्या केल्यासारखी हसतच सुटली. "हां, इट्स अ फॅक्ट शकील. तिनं रूपचंद शहाला याच कारणासाठी तासात गाशा गुंडाळायला लावलाय." "कमल, तू त्याला उगाच बिथरवू नकोस हं." तर्जनी त्याच्या नाकासमोर नाचवत सारा म्हणाली. "शकील, मी सांगते रे. अरे हा रूप पक्का भाताळ्या. ह्याला आवडतो म्हणून राबून मी एका रविवारी छान पुलाव केला. त्यात काजू, मनुका, बेदाणे घातले आणि प्रेमानं थोडा पुलाव जास्त वाढला. तर ह्यानं टाकून दिला. म्हणजे आमच्या परिश्रमाला काही किंमतच नाही. म्हटलं, तो खा. नाही म्हणाला. म्हटलं, मग जा, इथे राहू नको. तर खरंच निघून गेला. हे काय? याला काय अर्थ आहे? तूच सांग. जा म्हटलं की लगेच जायचं? गेला उडत. मी पण ये केलं नाही." सांगताना ती अगदी मोठा काहीतरी अन्यायी प्रसंग घडल्यासारखी पोटतिडकीनं सांगत होती. मला एकीकडे हसू येत होतं आणि भीतीही वाटू लागली होती. खरंच, या चक्रम मुलीनं आपल्यालाही असं बाहेर काढलं तर? लहान मुली नाही का? एखाद्याला आपला मित्र मानला की त्याला आपल्यातली अर्धी चिंच दातानं तोडून देतात आणि भांडण झालं की "दे आमची चिंच आम्हाला परत" म्हणून हटून बसतात. ही सारा पोटातली चिंच परत मागणाऱ्या ग्रुपमधली आहे. तू राहा तिच्याबरोबर, पण जागेचं पाहून ठेव. सारा थोडी विक्षिप्त होती. पण कमलेश म्हणाला, तसा मला कधीच तिचा अनुभव आला नाही. तिची नि माझी तार जुळली असावी, हेच खरं. नाहीतर स्टाफकडूनही मला तिच्या विचित्रपणाबद्दल बरंच समजलं होतं. रूपचंद तर म्हणाला होता, "सत्यानाश! उगाच त्या झंगड पोरीच्या नादी लागला शकील तू. ती पक्की क्रॅक आहे. 8 दिवस राहून दाखव. मी दर 8 दिवसांनी तुला स्पेशल चहा पाजीन." 8 दिवस काय? रूपचंदनं हार मानून चहा पाजणं बंद करेपर्यंत आज साप्ताहिक चहा पित होतो मी. साराचं एक तंत्र माझ्या लक्षात आलं होतं. ते मी सांभाळल्यामुळेच सारा मला वश राहिली होती. ती थोडी पॉझेसिव्ह होती आणि फार बारीक सारीक गोष्टी तिला आपल्याच म्हणण्याप्रमाणे करून घ्यायची सवय होती. त्या सांभाळल्या की तिची काही तक्रार नसायची. उदाहरणार्थ, कोणतेही काम करताना तिला गाणं गुणगुणायची सवय होती. आणि तुम्ही भले कामात तिला मदत करू नका, पण तिच्या गुणगुणण्याची, तिच्या आवाजाची वगैरे तारीफ तुम्ही केलीच पाहिजे. तिनं कौतुकानं एखादा पदार्थ केला, तर त्यातल्या चुकलेल्या चवींचा उल्लेख टाळून तुम्ही तिचं कौतुक केलंच पाहिजे. घराची फरशी तिच्या इतकी लख्ख कोणीच ठेवू शकणार नाही. दूधवाला भैया तिला मापात कधीच फसवू शकणार नाही. तिला 50 रुपये मीटरनं मिळालेलं कापड बाहेर कुठेही 60च्या खाली नसेल नि पुन्हा हे टेक्स्चर, हे कलर कॉम्बिनेशन मिळेल की नाही शंकाच. आकाशी निळा, मस्टर किंवा बॉटल ग्रीन हे कलर्स तिच्या इतके दुसऱ्या कोणाही तरुणीला खुलून दिसणार नाहीत. असं सगळं तेवढं सांभाळायचं नि खुशाल तिच्याकडून विश्वाचं राज्य मागून घ्यायचं. हे शहाला जमलं नव्हतं. मला मात्र सहज जमलं. इथे लहानपणापासून दुसऱ्याच्या कलानं वागण्याची सवय माझ्या उपयोगी पडली. मी तिच्या ताब्यात आहे असं भासत असताना तीच माझ्या कह्यात आली. पण ते तिच्या नकळत. मी काय साधतो आहे हे तिच्या लक्षात आलं असतं तर कठीण होतं. तिच्याबरोबर मी जागा पाहायला म्हणून गेलो. तोच माझा तिथला पहिला दिवस. तिनं मोजकेच पदार्थ जेवणासाठी केले होते. पण माझ्या नशिबानं ते चांगले झाले होते. काही कमी जास्त पडलं असतं तर तिचं हे माहीत नसल्यामुळे मी तसं बोलून गेलो असतो. नि कदाचित दुसऱ्याच दिवशी तिनं मला शहाच्या जोडीला हाकलून दिलं असतं. "तू कुठे झोपतोस?" जेवणं वगैरे उरकल्यावर तिनं विचारलं. त्या प्रश्नात काही अर्थ नव्हता. उत्तरही तीच देणार होती. पण उगाचच नव्या कोपऱ्याच्या शोधात असल्याप्रमाणे मी खोलीभर नजर फिरवली. "कुठे झोपू? मला खाली जमिनीवर झोप येणार नाही आणि दिवाण एकच आहे. मला कुठेही झोपायची सवय आहे."
आणि त्या बाबतीत मी लकी आहे. मग तूर्त तू हे दार उघडं टाकून दारासमोर हे असं तुझं अंथरूण टाक. इकडून छान वारं येतं. मला वाटतं घराच्या पोटमाळ्यावरच्या सामानात मावशीचा एक पलंग का काहीतरी आहे. येत्या रविवारी आपण तो खाली काढू. काही दुरुस्ती वगैरे आवश्यक असेल तर पाहू. म्हणजे तो तुला वापरता येईल. मी बरं म्हटलं. पण आजची रात्र मला सतरंजी तिच्याकडूनच घ्यावी लागणार होती. माझं सामान आणलेलं नव्हतं. सतरंजीवर पाठ टेकताच मला सेकंदात गाढ झोप लागली असती. पण क्लोरोफॉर्मचा बोळा नाकावर दाबून डॉक्टर लोक पेशंटला जमतील तेवढे आकडे म्हणायला लावतात, तसं तिनं मला वाक्य तुटायला लागेपर्यंत बोलत ठेवलं. सनराईजच्या स्टाफपैकी कोण असा आहे? कोणाची कोणाशी लफडी आहेत? अमक्याचं मॅरिड लाईफ अगदी धोक्यात आहे. त्या फलाण्याची बायको कोणाबरोबर लागू आहे वगैरे माहिती मी न विचारताच तिनं मला पुरवली. प्रत्येक माहितीच्या शेवटी तुला काय वाटतं? हे चांगलं का वाईट? मला फक्त तिनं बडबड न करता मला झोपू द्यावं इतकंच वाटत होतं. पण तेवढंच न सांगता तिच्या प्रश्नानुसार मी अपेक्षित उत्तरं देत होतो. शेवटी तर तिनं गंमतच केली. मनातून जाम तडकलो मी. म्हटलं, ही साली रोज असा ताप देणार असेल तर हिंदू कॉलनीतली ती पारशी बाई परवडली. तू मध्ये उठतोस का झोपेतून? हं? नाही. तू मध्ये उठत नाहीस, नाही का? झोपेतून? च्या आईला. घोरतोस का झोपेत? छे, कधीच नाही. नाही का? घोरत नाहीस तू? असे 2-3 प्रश्न विचारून तिनं माझीच उत्तरे रिपीट केली. मग पुढचा प्रश्न ऐकूनही मी झोप लागल्याचं सोंग केलं. तशी ती काहीतरी आठवल्यासारखं मनाशीच हसली. दुसऱ्या दिवशी चीफ रिपोर्टर MC छाबराला रिपोर्टिंग करताना माझ्या लक्षात आलं. MCला ही वाक्यांच्या वाक्य रिपीट करायची सवय होती. चमकून साराकडे पाहिलं तर चेहऱ्यावरच्या रात्रीच्या प्रकाराची ओळखही न देता ती गंभीरपणे रिपोर्टिंग करत होती. आणि मलाच हसू यायला लागलं. मी आपला एक्सक्यूज मी म्हणून करंगळी दाखवत छाबराच्या केबिनमधून पसार झालो. म्हटलं अशी भानगड आहे काय? ठीक आहे. आज रात को देखता हूं. तिनं थोडाफार स्वयंपाक केला. येताना आम्ही ढोकळे आणले होते. ते सगळं तिनं 2 ताटात वाढून घेतलं. आम्ही जेवायला बसलो. बटाट्याची भाजी केलीस का आज? ताटलीत पाहत मी विचारलं. हो, कांदा बटाटा. कांदा बटाट्याची भाजी केलीस, नाही का? ती एकदम हसायला लागली. पण नंतर तिनं तिसरंच सुरू केलं. हो, आवडते ना तुला? का आपली नाहीच आवडत? आवडते. हं. का म्हटलं नाहीच. तिखट जरा जास्त पडलं होतं. आणि मला फार तिखट चालत नाही. जाम ठसका लागला. मी पाणी प्यायलं, तर हिचं सुरू. तुला तिखट चालत नाही का? का चालतं आपलं? मला बोलता येत नव्हतं, म्हणून मी नुसती नकारार्थी मान डुलवली. नाही ना, वाटलंच. पण पाणी प्यायलं की ठसका थांबतो का? का आपलं नाहीच थांबत? माझ्या डोक्यात किडा वळवळू लागला. विचारलं, कोण ग सारा? काय कोण? असं कोण बोलतं? तुझ्या लक्षात नाही आलं ना? का आपलं आलं? मी कपाळावर हात मारून घेतला. ती तिच्या नेहमीच्या पद्धतीने काखेत गुदगुल्या झाल्यासारखी खिदळायला लागली. शी वॉज अ नाईस कंपनी. अशी कंपनी कोणालाही आवडेल, नाही का? का आपली नाहीच? एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही, पण तिच्या आली. असं असतं. जन्मतःच आपण डोळा फिरवलेला असेल तर नेहमी आरशात पाहून बुब्बुळाच्या त्या विशिष्ट जागेची इतकी सहज सवय पडून गेलेली असते की वेगळेपण आपल्या लक्षात येत नाही. नव्या माणसाला असं पाहता क्षणी जाणवतं. मला कोणी नसण्याची लहानपणापासून सवय. एक दानिश सोडला तर माझं असं कोणी नाही. त्यामुळे कोणाच्या पत्राची वगैरे मला सवयच नाही. नि अपेक्षा तर त्याहूनही नाही. खुद्द मी पत्रबित्र लिहिण्याच्या बाबतीत शेकडो फूट खोल आळशी. आणि दानिश माझ्या सवयी. पण सारानं विचारलं, तुला कोणाची पत्र कशी येत नाहीत रे? कोणाची यायला हवीत? कोणाची असं नाही, पण तुला एकही कसं येत नाही? तुला तरी कुठे येतं? माझं ठीक आहे, मला कोणी नाही. मावशी आहे. पण ती अतिशय वृद्ध आहे. तिला पेनसुद्धा उचलणार नाही. तुला तर वडील आहेत, भाऊ आहे. तिचं म्हणणं बरोबर होतं. इतकी वर्ष मी घरापासून दूर होतो, पण अब्बाजान मला एका अक्षरानं विचारायला तयार नव्हते. दानिशची 1-2 पत्र आली होती, पण ती पूर्वी, म्हणजे मी सनराईजला जॉईन होण्याआधी.
कारणं बरीच होती. साराला कुठे सांगत बसणार सगळी. म्हणून म्हटलं, माझे अब्बाजान निरक्षर आहेत. त्यांना लिहिता वाचता येत नाही. पण कोणाला तरी मजकूर सांगून खुशालीचं पत्र लिहून घेता येतं. मला कुठे वाचता येतं? माझ्या पाठीत धपाटा मारून ती हसायला लागली. आपलं घरगुती जीवन चर्चेत आलेलं मला आवडलेलं नाही हे लक्षात घेऊन तिनं तेव्हा विषय बदलून टाकला. नंतर स्वतःहून काढला नाही. आमच्यातले संबंध अधिकाधिक दृढ, घनिष्ठ होत गेले. तेव्हा मीच तिला बोलण्याच्या ओघात घरची माहिती सांगितली. सुरुवातीपासूनच मी आणि सारा आमच्या दोघात फार गमतीदार नातं निर्माण झालं होतं आणि ते अक्षरशः पिंपळाच्या मुळांसारखं इतस्ततः पसरलं होतं. तसा विचार केला तर मी दिसायला मुळीच वाईट नव्हतो. लहानपणी अशक्तनी फिक्कड होतो, तोही बाहेरच्या धकाधकीत उरला नव्हता. पायांना लागलेल्या भिंगरीनं आणि नशिबी आलेल्या कष्टांनी मला चांगलं कणखर बनवलं होतं. मूळच्या उंचीला आडवेपणा आल्याने कसा धिप्पाड वाटायचो. सारा तर दिसायला सरळ सुंदरच होती. शी वॉज अ परफेक्ट वुमन. ती माझ्या कानाला लागायची. इतकी उंची असूनही बेढप वाटायची नाही, कारण तिचे सगळे कर्व्हज आदर्शपणे जागच्या जागी होते. चेहरा कोणालाही आवडेल असा मोहक होता. दात पांढरे शुभ्र नि खरेपणाची शंका यावी इतके छोटे, एका रेषेत होते. ओठांना स्वयंभू गुलाबीपण होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य नि वागण्यातलं भाबडेपण कोणालाही वेड लावणारं होतं. थोडक्यात म्हणजे हिरोइझमच्या वगैरे कल्पना बाजूला ठेवून सर्वसामान्यपणे मी आदर्श पुरुष होतो, ती आदर्श स्त्री होती. आम्ही दोघं एकाच वृत्तपत्रात रिपोर्टर म्हणून काम करीत होतो. त्यानिमित्तानं दिवसातला बराच काळ एकमेकांच्या सहवासात जात होता. संध्याकाळपासून ते सकाळी ऑफिसात मस्टर साईन करेपर्यंत तर आम्ही कोणताही व्यत्यय न येता एकत्र होतो. आमचं राहणं, जेवणं, झोपणं सगळं एका बंदिस्त खोलीत एकमेकांच्याच साक्षीनं होतं. आणि इतकं असून आम्ही एकमेकांकडे त्या दृष्टीनं पाहिलं नव्हतं. रिअली शी वॉज जस्ट लाईक अ चाइल्ड. पहिल्या दिवशी मी उठलो तेव्हा ती बाथरूममधून आंघोळ उरकून बाहेर येत होती. माझ्याकडे पाहून हसता हसताच तिनं मागे हात करून फ्रॉकची झिप वर खेचली. हात मागे केल्याने तिच्या उरुभागाला ताण बसला, पण त्यापेक्षा मला तिच्या टवटवीत चेहऱ्याकडेच पाहत राहावंसं वाटलं. आणि हे सुरुवातीचं झालं. नंतर अगदी मोकळेपणाचे संबंध आल्यावर तर मी त्या दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहिलंही नसतं. बदल झाला तो पहिल्यांदा तिच्या मनात झाला आणि तिच्या नेहमीच्या स्वभावानुसार तिनं तो माझ्यापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मला ते कळलं. हळूहळू माझ्या दृष्टीतही मग फरक पडला. सुरुवात अशी झाली, माझी दाढी अगदी काळीभोर नि दाट होती. ती मी रेग्युलर ट्रिम करून घ्यायचो, छानपैकी कोरून शेपमध्ये ठेवायचो. पण दाढी कोरणं हा प्रकार फार तापदायक. म्हणजे इफ यू वॉन्ट टू बी परफेक्टली स्मार्ट, आज दाढी कोरली तर संध्याकाळी तो भाग हिरवट काळपट दिसायला लागतो. दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत तिथे तुसं तुसं उगवतात. अगदी महत्वाची अपॉइंटमेंट नसेल तर संध्याकाळपर्यंत ही तुसं खपून जातात. पण सकाळी पहिल्यांदा दाढी कोरणे, मला ते कार्य कधीच जमायचं नाही आणि दाढीसाठी थेट मेन रोडवर 2 स्टॉप ओलांडून पुढे यावं लागायचं. पाहिलं ना एकदा सारा म्हणाली, "काय रे, दाढी चांगली दिसते वगैरे ठीक आहे, पण दाढी नसली तर वाईट दिसशील का अगदी तू?" तुला काय वाटतं? मला काही सांगता येणार नाही, कारण दाढी यायला लागल्यापासून मी ती पूर्णतः काढलीच नाही. काढून बघ एकदा. मला नाही वाटत तू वाईट दिसशील म्हणून. उलट आणखी स्मार्टही वाटशील कदाचित. आणि मला तर म्हणायचंय, आपल्यासारख्या जनसंपर्कवाल्या माणसांनी स्वतःची अशी वेगळी आयडेंटिटी निर्माण करूच नये. या दाढीमुळेच तू मुसलमान आहेस हे कळतं. बिघडलं काय त्यात मग? नाही कसं? कोणत्याही रिलिजन कास्ट ट्राईबच्या लोकांना आपण त्यांच्यातलं एक वाटण्यावरच आपलं यश अवलंबून असतं. मी बघ, सारा या नावावरून किंवा माझ्या दिसण्यावरून काही कळतं का? ज्या ग्रुपमध्ये जाते ते मला त्यांच्यातली समजून बातम्या देतात. असं पाहिजे. हे मात्र मला लगेच पटलं, कारण 2च दिवसांपूर्वी एका प्रसंगात मला ते जाणवलं होतं. एका मराठी नटाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालं होतं. पेपरसाठी त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिवारीनं मला त्याच्या घरी पाठवलं होतं. तर फोटो बिटो घेऊ दिला, जुजबी माहिती दिली, पण
विस्तृत मुलाखत मी कोणाला देत नाही म्हणाला. आणि दुसऱ्या दिवशीच्या लीडरमध्ये हरी पाटीलनं त्याचा घेतलेला हा मोठा इंटरव्ह्यू. हरीला फोन लावून विचारलं, बाबा तुला हे कसं जमलं? मला तर त्यानं असं असं सांगितलं. तर हरी म्हणाला, तू मुसलमान आहेस, तो पक्का मुस्लिम द्वेष्टा आहे, तुला तो काही सांगणारच नव्हता. तेव्हा सारानं माझ्याकडे ज्या नजरेनं पाहिलं होतं तिचा उलगडा मला आता होत होता. मी तडक सलूनमध्ये गेलो, दाढीला रजा देऊन टाकली. नाहीतरी मी काही धर्म राखण्याकरता दाढी वगैरे ठेवली नव्हती. असल्या फालतू गोष्टींवर माझा कधीच विश्वास नव्हता, आजही नाही. दाढीत मुसलमानाचं मुस्लिमपण नसतं नि शेंडीत हिंदूंचं ब्राह्मण्य नसतं. शेवटी तुमच्या आचार विचारांवरच सगळं काय ते निर्भर. सारखा हात दाढी कुरवाळायला जायचा. गुळगुळीत गालाचा स्पर्श झाला की आरशातलं रूप आठवून खदखदून हसायला यायचं. घरी आलो तर साराही माझ्याकडे पाहून आधी जोरजोरात हसत सुटली. एकदम बावळट का? नर्वस होत विचारलं मी. नाही नाही, म्हणून नाही, तुला असं गुळगुळीत पाहायची सवय नाही ना. पण ती सतत हसतच राहिली. ऑफिसातही सर्वांनी भांडावून सोडलं. नेहमीच्या पद्धतीनं कमलेशनं बोलावून घेतलं, विचारलं, काय दाढी नाही का ठेवणार आता, का आपली ठेवणार? तर मलाच हसायला यायला लागलं. मी स्वतःला हसतोय असं गृहीत धरून कमलही हसण्यात सामील झाला. रात्री सारानं माझ्याकडे अगदी बारकाईनं पाहत म्हटलं, तू आता फारच छान दिसतो. खरंच छान दिसतो का? का आपला घाणच? खरंच सांगते, फार छान दिसतोस तू. म्हणजे केसाळ माकडाचं सुंदर रुबाबदार राजपुत्रात रूपांतर वगैरे व्हावं तसा. ती चेष्टा करत नाही ना, म्हणून मी रोखून पाहायला लागलो तर म्हणाली, बघ ना, इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच मला तुझ्या अस्तित्वाची प्रखर जाणीव होते आहे आणि स्वतःची भीती देखील वाटते आहे. सारा, यू टॉक शॅबी. शॅबी? वल्गर? यू कॉल इट एनिथिंग यू लाईक, बट आय स्पोक ट्रुथ. आणि इतक्या दिवसांच्या रात्रींच्या सहवासात पहिल्यांदा साराची नजर घरंगळताना मी पाहिली. तिचा चेहरा ओढल्यासारखा दिसू लागला. 2-5 मिनिटं अवघडल्या अवस्थेत आम्ही जणू एकमेकांना पूर्णतः अपरिचित होतो. आमच्या दोघांच्या कॉमन मित्राकडे आमची गाठ पडत होती आणि तो घरी येण्याची आम्ही वाट पाहत होतो. अरे, तू तर माझ्या मुद्द्याची फार गंभीरपणे दखल घेतलेली दिसतेस. एकदम स्वतःसारखं होत सारा म्हणाली, गंमत केली मी. इतकं काही तू मनाला लावून घ्यायला नकोस. तुला माझ्यापासून काही धोका नाही. ती तसं म्हणाली, पण ते काही खरं नव्हतं. तिच्यापासून मला धोका होता त्याच्या दसपट तिला माझ्यापासून धोका होता. माझ्या शरीराला, मनाला तिच्यातल्या स्त्रीत्वाची स्पष्ट जाणीव झाली होती. आतापर्यंतचं आम्ही बांधलेलं निरागस मैत्रीचं विश्व विस्कटू पाहत होतं. त्याला विश्वाच्या आकाशी अनाकलनीय रंगछटा यायला लागल्या होत्या. त्या रात्री पहिल्यांदाच माझी झोप मला दगा देत राहिली. अंधाराला सरावलेली नजर वळून वळून साराच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागली. आणि पहाटे पहाटे मला अर्धवट झोपेत जाणवलं, माझ्या गालाला कसला तरी मऊ ओलसर लुसलुशीत नि गरम स्पर्श होतो आहे. ते स्वप्न वगैरे होतं की काय मला सांगता आलं नसतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा चहाचा कप हाती देताना सारानं माझ्या नजरेला नजर दिली नाही. दाखवायला वगैरे आणलेल्या वधूप्रमाणे ती माझ्यासमोर मान खाली घालून उभी राहिली. मी इतकंच म्हटलं, आय थिंक यू हॅव स्पॉइल्ड इट सारा. आता आपल्या एकत्र राहण्याचा आपल्याला नव्यानं विचार करायला हवा. सगळा दिवस नुसता काट्यांवरला होता. मुंबईतल्या स्थानिक गुंडांनी कुठलं तरी जुनं कारण उकरून काढून दंगल करायचा घाट घातला होता. तोच दिवस साधून कोणा कामगार नेत्यानं त्याच्या झेंड्याखाली असणाऱ्या युनियन्सना संपाचा आदेश दिला होता. त्याच दिवशी इंदिरा गांधी कोणा राज्यमंत्र्याची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल होणार होत्या. आणि या प्रत्येक ठिकाणी मी तडमडावं अशी कमलची अपेक्षा होती. स्टुपिड झाला. मी नरिमन पॉइंटला असताना त्याच वेळी मी दादर चौपाटीला नसणार, नाही का? का आपला असणार? पण तो इतका गोंधळून गेला होता की त्याला धडपणे सूचनाही देता येत नव्हत्या.
त्याच्यामुळे आम्हा सर्वांचाच गोंधळ उडत होता. 11 वाजता वर्षावर पत्रकार परिषदेला हजर राहायचं का काळ्या घोड्यापाशी निदर्शकांचे फोटो घ्यायचे? कामगार पुढाऱ्यांची मुलाखत घ्यायला आपण जायचं का वाजती जाणार? ओ गॉड! आणि तिवारीच्या ते लक्षातही येत नव्हतं. म्हटलं तर वास्कन ओरडला, डोंट टीच मी. उद्याच्या पेपरला मला सार्वत्रिक रिपोर्ट्स हवेत. डू इट बाय हुक और क्रुक. इतर वर्तमानपत्रातून आहे नि सनराईजला नाही अशी एका ओळीची ही बातमी असता कामा नये. ऑन युअर मार्क्स, गो. शेवटी आम्हीच रिपोर्टिंग हॉलला बसून कोणी कुठे जायचं ते ठरवून घेतलं. प्रत्येक जण साला स्वतःला सुरक्षित ठेवायला पाहत होता. ऐन दंगलीच्या संभाव्य विभागात जायला एक माईचा लाल तयार नाही. तो प्रचंड एरिया सर्वांनी कट करून माझ्यावर सोपवला. मी ऍक्सेप्ट केला, कारण मी नवीन होतो. काहीतरी शार्प असं करून दाखवण्याची ही संधी होती. डावलून चालणार नव्हतं. मी हो म्हणताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. पण निराळाच मुद्दा वादाचा ठरला. माझ्या जोडीला कोणीतरी येणं आवश्यक होतं. सगळा व्ह्यू मी एकटा वेगवेगळ्या अँगल्सनं कॅच करू शकणार नव्हतो. कोणी तयार झालं नाही तरी सारा तयार होणार याबद्दल माझी खात्री होती. आणि मला खरं तर ते नको होतं. पळापळ झाली, गोळीबार झाला तर मी स्वतःचा जीव नि कॅमेरा वाचवायचा का साराची काळजी घ्यायची? पण शेवटी माझ्याबरोबर साराच आली. म्हणाली, डोंट वरी शकील, ते आर ऑल कावर्ड्स. मलाच यावं लागणार हे मला अपेक्षित होतं. पण म्हटलं, लेट देम डिसाईड. मी स्वतः यायला तयार झाले असते तर त्यांनी पराचा कावळा केला असता. पर ही नाहीये का मग? मी डोळा मारीत मिश्किलपणे विचारलं. परच का? मोठा कावळाही असावा अशी मला दाट शंका येऊ लागली. पण या गिधाडांना टोचा मारायला विषय का द्यायचा? धीटपणे माझा हात स्वतःच्या हातात गुंफून घेत ती म्हणाली. आम्ही मार्गाला लागलो तेव्हा जेमतेम सकाळचे 8 वाजले होते. पण वातावरण रोजच्या मुंबईचं नव्हतं. रस्त्यात रोजची धावपळ नव्हती. घाई गर्दी नव्हती. रस्त्यातली माणसं सतत कशाला तरी दबल्यासारखी भेदरलेली वगैरे वाटत होती. मोर्चे, निदर्शनांची सुरुवात काळ्या घोड्यापाशी होणार होती आणि 11 वाजता ही निषेध मिरवणूक शिवाजी पार्कवर सभेत रूपांतरित होणार होती. पण एकूणच काही खरं नव्हतं. वातावरण एकदम तंग होतं. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसत होता. पण पोलीसही शेवटी माणसंच होती. त्यांच्यावर प्रचंड ताण पडलेला लक्षात येत होता. जरा कुठे घोळका दिसला तरी तो पांगवला जात होता. त्यातून थोडीफार वाचावाची होत होती. वातावरण आणखी मळकट होत होतं. तू उगाच आलीस सारा, मी अगदी पश्चाताप दग्ध स्वरात म्हणालो. तिनं अगदी लहान मठ्ठ मुलीप्रमाणे विचारलं, का? का काय? मठ्ठड साली. दंगल नक्की होणार. होऊ दे. तू स्वतःची काळजी आहे, माझं मी पाहीन. स्वसंरक्षण कसं करावं ते मला छान समजतं. आणि मठ्ठड वगैरे म्हणायचं काही कारण नाही. वाटलं सणकन एक ठेवून द्यावी. जाऊ दे भोकाड पसरत घरी. पण तसा विचार केला तर मला तिच्या अंगाला हात लावायचा अधिकारही नव्हता, नि कारणही नव्हतं. ती एक नोकरी करणारी, स्वतंत्र मानाची मुलगी होती. बरं वाईट कसंही जगण्याचा तिला अधिकार होता. तिच्या कोणत्याही अधिकारावर मी अतिक्रमण करू शकत नव्हतो. पण अर्थात तिच्याबद्दलच्या काळजीमुळेच मी खवळलो होतो, हेही तितकंच खरं होतं. 9च्या थोडं आधी आम्ही काळ्या घोड्यापाशी पोचलो तर अक्षरशः नजर फाटेल असा जमाव तिथं उपस्थित होता. माझी खात्री आहे त्यातल्या फार थोड्या जणांना या एकत्र जमण्यामागची अचूक कारणं माहीत असतील. मुंबई ही शापित नगरी आहे. तिथे लाखो असंतुष्ट आत्मे वास करीत असतात. त्यांच्या वासना, इच्छा, आकांक्षा, त्यांची आयुष्याबद्दलची सारी स्वप्न त्यांच्या आधीच दफन झालेली असतात. निहा प्रचंड वर्ग मनातलं विष जालिम करीत राहण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. म्हणून हे असं संताप व्यक्त करण्याची संधी घेणं. कशासाठी काय वगैरेंपेक्षा त्यांना हा निचरा महत्वाचा वाटतो. या निचऱ्यात लाभारस वाहतो. सगळ्या प्रस्थापिताला तो नेस्तनाबूत करतो. जाळपोळ लूटमार करीत सुटतो आणि सगळं शांत झालं की सारी मुंबई पुन्हा आपली विस्कळीत जीवन सावरीत जगू लागते.
हा संतापी वर्ग पूर्वी होता तिथेच असतो. फरक इतकाच, पुन्हा विष साठवण्याकरिता मन कोरी झालेली असतात. घोषणा सुरू झाल्यापासून अवघ्या 15व्या मिनिटाला दंगल सुरू झाली. निदर्शकांवर कुठून तरी 2-4 दगड आल्याचं निमित्त झालं वाटतं. क्षणार्धात मधमाशांचं मोहळ भणभणत कोणाला तरी चावायला धावावं तसं झालं. कोण कोणाला मारतोय वगैरे भान संपलं. एक दुसऱ्याचा शत्रू झाला. जमाव जाळपोळ लुटालुटीच्या आवडत्या कार्यात रंगले आणि एका बाजूनं पोलिसांनी हे हिंसाचार सुरू केले. अश्रुधुराचे बल्ब्स फुटले, लाठ्या आपटल्या जाऊ लागल्या. क्षणाक्षणाला पोलिसांचा संताप तीव्र होऊन त्याचे उग्र परिणाम दिसून येऊ लागले. मी आणि सारा या पसाऱ्यात होतो, पण आम्ही त्यात नव्हतो. वार्ताहर नि फोटोग्राफरला कोणत्याही वर्तमानात इन्व्हॉल्व्ह होता येतच नाही. उद्याच्या कॉलम्सवर नजर ठेवून त्याला सगळं त्रयस्थपणे टिपावं लागतं. आम्ही तेच करीत होतो. सारा एकीकडे संतप्त जमावाच्या घोषणा, त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवित होती. एखाद्या विवक्षित घटनेकडे माझं लक्ष वेधून घेत होती. तर कॅमेरा हाच माझा डोळा झाला होता. एक एक महत्वाचे प्रसंग मी कॅमेऱ्याच्या रोलमध्ये बंदिस्त करीत होतो. एवढ्यात सारानं एका दृश्याकडे माझं लक्ष वेधून घेतलं. एक गुंड टाईप दिसणारा तरुण होता. पण या क्षणी तरी तो कशातच नव्हता. एका इमारतीच्या अर्ध्या बंद केलेल्या जाळीच्या दाराआड तो सभ्य माणसासारखा उभा होता. नि एक PSI त्याला काठीनं ढोसून बाहेर काढायच्या प्रयत्नात होता. हे आश्चर्यकारक, चीड आणणारं होतं, पण अगम्य नव्हतं. त्या गुंडाशी PSIची जुनी खुन्नस असावी नि दंगलीचा फायदा घेऊन तो त्या गुंडाला ओढायला पाहत असावा. ते सगळं लक्षात येत असतानाच मी ते दृश्य टिपलं. पुढच्या क्षणी बाहेर खेचला जाणारा गुंडही माझ्या कॅमेऱ्यानं नोंदवला आणि पोलिसांनी त्याला घेरण्यापूर्वी PSIनं त्याच्यात पोटात मारलेली लाथही तिच्यातल्या त्वेषासकट चित्रांकित केली. आणि त्याचवेळी एका पोलिसाचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यानं लगेच PSIला बाजूला खेचलं. माझ्याकडे मान ओढून त्याला झटकन ती माहिती दिली. माझ्यानं साराच्या एकदमच ते लक्षात आलं. ठरवल्याप्रमाणे आम्ही गर्दीत मुसंडी मारली. जीव मुठीत धरून आम्ही स्वतःला संतप्त गर्दीत हरवून घेतलं. PSI नि 4-5 पोलिसही आमच्या मागोमाग गर्दीत घुसले होते. आमच्यापेक्षा त्यांना वाट मिळणं जास्त सुकर होत होतं. मी मागे वळून पाहिलं तर तो जोरात ओरडून मला थांबायला सांगत होता. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. वाटत होतं हालचाल करायला योग्य संधी मिळाली तर सरळ माझ्या कवटीचा नेम धरेल. शकील, त्याला ती फिल्म देऊन टाक. भित्र्या रडक्या स्वरात सारा माझ्या कानाशी ओरडली. ही विल किल यू. लेट हिम. मी धक्क्यांचा वेग वाढवून तिला मागोमाग खेचत म्हणालो. मी या घटनेवर फ्रंट पेज स्टोरी तयार करणार. लेट पीपल सी हाऊ दे वर्क. अरे पण तू आता जास्त बोलू नकोस. गेट मुव्हिंग फास्ट. चर्चा नंतर करू. तिचं अवसान गळालं होतं आणि अर्थातच पुरुषार्थ गाजवण्याच्या पराक्रमी कल्पनेनं मी भारावून गेलो होतो. आणि तेवढ्यात गर्दीच्या घुसळण्याला आडवा तिडवा वेग मिळाला. कुठल्या तरी मारामारीचे पडसाद इकडे उमटले. माणसं कचाकचा एकमेकांच्या अंगावर कोसळली. त्या गडबडीतच साराचा हात माझ्या हातून सुटला. त्या गदारोळातही तिच्या शकील शकील अशा मारलेल्या हाका मात्र ऐकू आल्या. एकदाच तिचा चेहराही सेकंदासाठी स्पष्टपणे दिसून लोकांनाड गेला. नंतर सर्व प्रकारे आमचा संपर्क तुटला. जीवनाच्या प्रवाहात एकमेकांना कधीही न भेटण्यासाठी ताटातूट व्हावी तशी ती कोणत्या तरी प्रवाहात लोटली गेली. मी ढकलला जात राहिलो. पुन्हा गाठ पडणार नव्हतीच अशातला भाग नव्हता. पण तो PSI त्या बाजूच्या गर्दीत होता आणि त्यानं माझी साथीदार म्हणून साराला पाहिलं होतं. हे फार वाईट होतं. ती त्या राक्षसाच्या तावडीत सापडली तर दंगलीच्या वातावरणाचा फायदा घेऊन तो तिच्याशी कोणत्या प्रकारचा सलूक करेल त्याची कल्पनाही मला करता येत नव्हती. आणि इच्छा नसूनही गर्दी तोडून मला मागे जाता येत नव्हतं. अगदी नाईलाज झाला तेव्हाच मी साराला शोधण्याचा नाद सोडला. तिला अल्लाच्या रहमवर सोपवून मी दुसऱ्या बाजूनं बाहेर पडलो. त्या क्षणीची माझी अवस्था फार भयाण होती. सगळ्या विचारशक्ती मला सोडून गेल्या होत्या. मी आपला दंगलीपासून दूर पाय नेतील तिकडे चालत राहिलो होतो.
महालक्ष्मीला एका स्टॉलवर मागच्या बाजूनं मला लिमका मिळाला. तो प्यायला तेव्हा मला जरा बरं वाटलं. डोकं काम करायला लागलं. एका घरातून सनराईजला फोन लावून सारा तिथे आली का म्हणून चौकशी केली तर तिचा पत्ता नव्हता. नि फोनही नव्हता. कमल घाईघाईत काय झालं म्हणून विचारू लागला. मी त्याच्या प्रश्नांना थातूरमातूर उत्तरं दिली. आल्यावर सविस्तर सांगतो असं सांगून त्याला कटवलं. सारा आली किंवा तिचा फोन आला तर मी सुखरूप असल्याचा निरोप सांगून तिला ऑफिसवर बोलवून घेण्याची सूचना देऊन फोन बंद केला. बाहेर पडलो तर पुन्हा भलत्या सलत्या शंकांनी मन अस्वस्थ व्हायला लागलं. तिकडे धोका आहे हे समजत असूनही दंगलग्रस्त भागाकडे पावले पडू लागली. मनात आपली एक आशा, दंगल आटोक्यात आली असे, रस्ते शांत झाले असतील, सारा सहजपणे दृष्टीस पडेल, तर दंगल फक्त दादरच्या दिशेनं 2 चौक सरकली होती. पोलिसांनी प्रचंड कुमक मागून घेतली होती आणि आता कशाचंच काही खरं नव्हतं. अंगभर मार खाल्लेली जुनी माणसं धीर सोडून पळत होती. ताज्या दमानं नवीन लोंढे त्यांची जागा घेत होते आणि पोलीसही आता अनावर झाले होते. तेवढ्यात कोणीतरी माझा दंड धरून ओढला. चमकून पाहतो तर विश्वनाथ कट्टी. जीवात जीव आला. त्याच्याबरोबर लगतच्याच इमारतीचा आसरा घेतला. कट्टी, तू इथे कसा? सगळे रस्ते इथेच येऊन मिळतायत आज. सारा कुठे? माझ्या हृदयात बारीक कळ वळवळली. त्याच्या हातात कॅमेरा देत म्हणालो, कट्टी, एवढं सांभाळ. त्यात काही स्नॅप्स फार महत्वाचे आहेत. मी साराचा शोध घेतो. यायला जमलं नाही तर कॅमेरा छाबराला दे. म्हणावं लगेच डार्क रूमला जाऊ दे. मॅटर मी देईन. साराची ना तुझी चुकामुक झाली का? होय. एक धट्टाकट्टा PSI आमच्या मागे लागला होता. त्या गडबडीतच तिचा हात सुटला. अरे पण या गर्दीत. त्याचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच मी पुन्हा बाहेर पडून शेकडो, हजारोतला एक होऊन गेलो. अक्षरशः शक्य होतं तोपर्यंत मी दंगलीत वावरत होतो. एकदा सोडा वॉटरची बाटली माझ्या डोक्यावर फुट्टा फुट्टा राहिली. एक पोलीस व्हॅन 144 चा पुकारा करीत रस्ताभर भिरभिरू लागली. तशी लोकांची पांगापांग झाली. फेर कभी या थाटात गटांनी समंजसपणा धारण करून मारामाऱ्या सोडून दिल्या. 15 मिनिटात रस्ते ओस. सर्वदूर पोलिसांचं राज्य. मग मात्र काहीही करणं अशक्य झालं. बिल्डिंग ते बिल्डिंग प्रवास करीत मी दादर स्टेशन गाठलं. बूथमधून सनराईजला फोन केला. साराचा अजूनही काही पत्ता नव्हता. तिने ऑफिसशी एकदाही संपर्क साधला नव्हता. ते ऐकून माझा धीर सुटू लागला. शकील, तू कुठून बोलतोयस? नेहमीच्या घाईत कमल तिवारीने विचारलं. दादर स्टेशनवरून. दादरची परिस्थिती कशी आहे? टोटली वाईट. पोलिसांनी 144 पुकारले. माय गॉड. आणि सारा काय करते अजून? ते मला समजू शकले नाही तिवारी. मी तिच्याच काळजीत आहे. डोंट वरी. ती परिस्थिती पाहून कोणाच्या घरात वगैरे लपली असेल. तू परत ये. असं कसं येणार तिवारी? ती माझ्याबरोबर होती. आता तिचा पत्ताच नाही म्हटल्यावर मला कसं निघून येता येईल? डोंट बी अ फूल, मूर्खा. ती कुठेतरी सुरक्षित असेल. तू उगाच जीव धोक्यात का घालतोयस? जस्ट कम बॅक. का नाहीच येत? मी लाईन कट करून टाकली. पुन्हा स्टेशनातून बाहेर पडलो. सुन्न मेंदूत एकच विचार, साराला शोधून काढणे. सिल्वर कॉर्नरची एक फळी उघडी होती. एकदम एखाद्या पेगची गरज भासू लागली. दिवसा तर नाहीच, पण मी सहसा पीत नाही. पण आजचा दिवस वेगळा होता. दिवस रात्र असा भेदच करता येत नव्हता. आत घुसलो. हॉटेल एकदम रिकामं. निरनिराळ्या आरशात सगळीकडे माझेच प्रतिबिंब. अन तिसरं पाऊल टाकताना माझं उचललेलं पाऊल अधांतरी राहिलं. श्वास घेण्याचंही मला भान उरलं नाही. कोपऱ्यातल्या टेबलावर सारा. टेबलावर काटकोनात हात पसरलेला. हातावर डोकं टेकलेलं. शेजारी जिमलेटचा अर्धा भरलेला प्याला आणि शरीर हुंक्यामुळे वगैरे गदगदतंय. सारा. माझ्या तोंडून अगदी अस्पष्टपणे शब्द बाहेर पडले. त्यासरशी तिनं खडकन मान वर करून माझ्या दिशेनं पाहिलं. मुळीच विश्वास बसत नसल्यामुळे ती क्षणभर माझ्याकडे एकटक पाहत राहिली. मग खाडकन उठून उभी राहिली. धावत येऊन तिनं मला मिठी मारली. थंडपणे हा प्रकार पाहणाऱ्या वेटरला नि काउंटरवरच्या माणसाला विचारातही न घेता तिनं माझ्या ओठाचं एक बेभान चुंबन घेतलं. बांध फुटल्यासारखी रडत म्हणाली, आय मिस्ड यू शकील.
तू कुठे होतास? काहीतरी मिळवताना काहीतरी गमवावंच लागतं का? त्या 2 दिवसात मला तो अनुभव आला. सनराईजला येऊन एमसीला आम्ही आमचे रिपोर्ट्स दिले. सारानं आपली टाचणं हेडिंग सकट त्याच्या स्वाधीन केली. त्या पीएसआयच्या संदर्भात मात्र मी त्याला काही सांगितलं नाही. कॅमेरा कट्टीच्या ताब्यात होता. प्रिंट्स मारल्या की डायरेक्ट लेआउट सकट एक सनसनाटी लेखच लिहून छाबराकडे देऊ असा इरादा होता. आत्ता त्याला काही सांगितलं असतं आणि घाईघाईनं त्यानंच काहीतरी बातमी खरडून टाकली असती, तर माझ्या लेखातली सगळी हवाच निघून गेली असती. त्याला नुसतं सांगितलं, माझा कॅमेरा कट्टीकडे, तो आला की ताब्यात घे. आतला रोल प्रिंटसाठी मनमोहनकडे पाठवून दे. किमान क्वार्टर साईजपर्यंत तरी एनलार्जमेंट घे म्हणावं. एमसी बरंच काही विचारण्याच्या मूडमध्ये होता, पण आम्ही बोलायच्या मूडमध्ये नव्हतो. त्याला कटवून आम्ही तिवारीच्या केबिनमध्ये आलो, तर तो दंगलीच्या बातम्यांनी चांगला एक्सायटेडच झाला होता. यू गॉट एव्हरीथिंग इन डिटेल? मी हसून मान डुलवली. भाऊ, आपल्या पेपरमध्ये काहीतरी निराळं असलं पाहिजे. आय प्रॉमिस कमल, आपल्या पेपरात एक बातमी अशी असेल जी टाइम्सलाही नसेल. व्हॉट द हेल यू आर टॉकिंग? अशी कोणती बातमी आहे? वी विल डिस्कस टुमॉरो. टुमॉरो? म्हणजे उद्याच्या पेपरला ती बातमी द्यायची नाही? नाही. मी त्या बातमीचा सनसनाटी फ्रंट पेज इश्यूज करणार आहे. आणि मी आता इतकं थकलोय की अरे, तुला काय हवं ते देतो मी. यू नीड विस्की? नॉनव्हेज? सिगरेट? काय हवं ते सांग फक्त. पण उद्यावर ढकलू नकोस. राईट नाव इथे बसून लेख ओके करून टाक. नको तिवारी. उद्या सर्वांचं लक्ष बातम्यावर असणार. अपचन होईपर्यंत बातम्या असतील उद्या. त्यात हा महत्वाचा लेख नको. त्यापेक्षा परवाच्या एडिशनला आला तर फार जणांच्या वाचण्यात येईल. असं म्हणतोस? विचार करीत तिवारी म्हणाला. का मला सांगतोस? मी त्या बातमीवरच उद्याचा अग्रलेख लिहितो. तसा सीमा करारावरचा लेख तयार आहे, पण त्यापेक्षा मी तो उद्या लिहीन. नुसता संदर्भ तरी सांग की. का आपलं नाहीच? एका पीएसआयनं दंगलीत आपला वैयक्तिक सूड उगवला. त्यावर लेख आहे तो. तिवारी एकदम ताठरला. यू गॉट द प्रूफ? आय हॅव स्नॅप्ड एव्हरी ॲक्शन ऑफ द बास्टर्ड. तिवारीचे डोळे आनंदानं लखलखू लागले. त्याच्या नजरेसमोर तो लेख, त्यातले फोटो तरळू लागले. त्यावर उठणारी वादळं, मिळणारी प्रसिद्धी, हे सगळं त्याच्या अनुभवी मनाला जाणवू लागलं. उत्तेजित स्वरात तो म्हणाला, यू डिझर्व इट शकील. उद्यापासून मी तुझा पगार 100 रुपयांनी वाढवणार आहे. माझा? हा अन्याय आहे. अन्याय? साराकडे बोट दाखवून मी म्हटलं, हिनं दाखवलं मला ते. ओह, डोंट प्ले गेम्स. नाव गुड नाईट. उद्या तुझा लेख हाती पडेपर्यंत मी तुला नक्की छळणार आहे. लक्षात ठेव. का आपलं विसरशील? घरी आल्यावर वॉश घेऊन आम्ही फ्रेश झालो. साराही खूप दमलेली असल्याने बाहेरच कुठेतरी जेवायला जायचं ठरलं होतं. कपडे करताना मी म्हणालो, चायला या तिवारीला सगळी चेष्टाच वाटते. नाही, तुझ्या लेखाबद्दल. ते नाही, पगारवाढीचं म्हणतोय मी. हां, इट डझंट मॅटर प्रॅक्टिकली. डझंट मॅटर? माझ्या जोडीनं तुझा पगार वाढवला असता तर मला 100 वाढवले, त्याऐवजी 50-50 वाढवायचे फार तर. काय फरक पडला असता? तिने शांतपणे माझ्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. नसता? शकील, यापुढे तरी तुझं ते माझं आणि माझं ते तुझं असावं, असं मला वाटतं. मी वेड्यासारखा तोंडाचा आ वासून तिच्याकडे पाहत राहिलो. खट्याळपणे डोळा मारत तिनं तिवारीची नक्कल केली. का आपलं तुला नाहीच वाटत तसं? तिकडे सरक. मी चांगला झोपेत होतो. दिवसभरचे श्रम, बॅकपायपरचे 3 पेग्स पोटात गेलेले आणि वर कोंबडीचं जेवण. तर काहीच सुधरेना. अर्धवट उघड्या डोळ्यांनी आपलं तिच्याकडे पाहत राहिलो. माठ्या जागा दे ना. हा, कसली जागा? आपण चुकून आपल्या कॉटवर झोपण्याऐवजी तिच्या दिवाणावर झोपलो की काय? ताडकन उठून खाली उतरायला वळलो, तर नाक जोरात भिंतीवर आपटलं. झिणझिण्या पार मेंदूपर्यंत गेल्या. खाडकन झोप उडाली. पाहतो तर मी माझ्याच कॉटवर आणि मख्ख चेहऱ्यानं माझ्या विनोदी हालचाली न्याहाळत सारा माझ्या कॉटवर बसलेली. तिचा दिवाण रिकामा. सारा, ही काय भानगड आहे? तिच्या दिवाणाकडे पाहत मी विचारलं. काही नाही, मला तुझ्या शेजारी झोपायचंय.
तुला जिमलेट फार चढलंय का? मी पूर्ण शुद्धीत आहे. सारा, तू माझ्या कॉटवर आहेस. माहितीये. मी उठलो. बाथरूममध्ये जाऊन तोंडावर गार पाण्याचे सपके मारले. खोलीतला दिवा लावला. टॉवेलला तोंड पुसत मनगटावरल्या घड्याळात पाहिलं. 2:35 रात्रीचे. हां, बोल बालिके. या सगळ्या खट्याळपणाचा काय अर्थ घ्यावा बरं मी? ती माझं थट्टेचं बोलणं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. गंभीरपणे म्हणाली, शकील, आज दुपारच्या प्रसंगानं मला असा साक्षात्कार झालाय की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. प्लीज आता हसू नकोस. हे कोवळ्या वयातलं स्वप्नाळू प्रेम वगैरे नाहीये. आय हॅव सीन अ लॉट. आणि आता इतकी वर्ष ठेचा खाऊन मी माणसं ओळखायला शिकले आहे. जोडीला आपल्याला काय हवं तेही मला अचूकपणे ओळखता येऊ लागलंय, म्हणून आय एम सिरियस. शकील, कांट यू सी? मी अगदी सिरियसली सांगते. आय लव्ह यू, आय वॉन्ट यू. नेहमीप्रमाणे ही तिची थट्टा नाही हे एव्हाना मला कळूनच चुकलं होतं. या क्षणी तिच्या डोळ्यातला अल्लड भाव नाहीसा झाला होता. त्या जागी मला दिसत होती एक प्रेमविव्हल तरुणी. हां, तुला जर हे आवडणार नसेल, अवघड वाटत असेल, इव्हन यावर जरा विचार करण्याची आवश्यकता वाटत असेल, तर तू मला सरळपणे नकार दे. आय वॉन्ट ऑल ऑफ इट सो स्पॉन्टेनियसली. सारा, माझंही तुझ्यावर प्रेम आहे याबद्दल माझीही खात्री पटली. तिनं चमकत्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं. किती वाजले? आ? 3. का? पहाटे 3ला आपल्या प्रेमाचा जन्म झाला. मी खदखदून हसू लागलो. साराचा भाग्यांक, ज्योतिष असल्या खुळसटपणावर विश्वास नव्हता याची मला कल्पना होती, पण तिचं ते वेड इतकं टोकाला गेलं असेल असं मला वाटलं नव्हतं. 21 डिसेंबर पहाटे 3. मी टर उडवण्याच्या हेतूने म्हणालो. कोणाकडे तरी आपल्या प्रेमाची पत्रिका करायला दे. देणारच आहे. तूर्त मला इतकंच भविष्य समजलंय की जन्माला आल्या आल्या आपलं प्रेम तारुण्यात पदार्पण करणार आहे. सारा, तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण एकमेकांना फसवणं ही कल्पना बाद आहे. आपल्या मिलनात कोणी विलन येण्याची शक्यता नाही. असं असताना मनात साऱ्या इच्छा असून आपण एकाच खोलीत एकमेकांपासून दूर का झोपायचं? आपण तसं करायला नको, नाही का? मी तसं म्हणताच सारा माझ्या अंगावर झेपावली. मला करकचून आवळत तिनं माझे ओठ जखडून टाकले. मग खोलीतला दिवा तसाच आहे याचंही आम्हाला भान राहिलं नाही. दिवा निस्तेज होण्याइतका बाहेर प्रकाश पडला तेव्हाही आम्ही तितकेच बेभान होतो. सकाळ त्या अर्थानं चांगलीच सत्कारणी लागली, पण काम कणभर झालं नाही. तो लेख लिहिणं वगैरे सगळं फाफललं. पहाटे 3चा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आजही बाहेरच जेवण वगैरे ओरखण्याची कल्पना होती. कारण साराला कामकाज सुचत नव्हतं आणि मीही तिला ते करू देत नव्हतो. दुपारी तिवारीच्या केबिनमध्येच तो लेख हातावेगळा करावा असं ठरवून आम्ही अत्यंत प्रेमाने सगळं आवरलं. बाहेर पडलो. अशीच रजिस्ट्रार ऑफिसात चलतेस का? जिन्यावरून उतरताना मी तिचे दंडगोस करत विचारलं. कशाला? मॅरेज नोटीस देऊन टाकू. का? तुला आता त्याची इतकी घाई असायचं कारण नाही शकील. ती माझ्या पोटात गुदगुल्या ढोसत म्हणाली. ज्यासाठी घाईनं लग्न करायला पुरुष तयार होतात ते काल रात्री पहाटे सकाळी केव्हाही तुला मिळालेलं आहे. म्हणशील तेव्हा मिळणार आहे. तू काळजी करू नकोस. मी तुझीच आहे. म्हणालास तर अशी येते, म्हणालास तर लग्न न करताही राहते. ॲज यू प्लीज. लग्न न करताच राहिलीस तर पुढे फार प्रॉब्लेम्स निर्माण होतील. होऊ देत. माझ्या मुलांचं पितृत्व तर नाकारणार नाहीस ना तू? मग झालं तर. पण शाळेत नावं घालताना त्यांची जात कोणती लावणार? कॉस्मोपॉलिटिन. दोघांनी खदखदून हसत टॅक्सीला हात केला. दादर, कबूतरखाना. तिकडे कुठे?
सारानं बुचकळ्यात पडत विचारलं. आपण आजचा दिवस सिल्वर कॉर्नरला साजरा करू. तिनेही ती कल्पना मान्य केली. आम्हाला कालच तसं पाहिलेलं आता हसत खिदळत आत येताना पाहून कालच्या वेटरची कशी गंमत येईल म्हणून आम्ही एक एक तारे तोडू लागलो. सिल्वर कॉर्नरला येताच मी पहिल्यांदा कमल तिवारीला फोन लावला तर तो एकदम उखडलेलाच दिसला. शकील, तू कुठनं बोलतोयस? दादरमधून. सकाळी जॉईन व्हायचं सोडून तू दादरमध्ये काय करतोयस? आणि ती सारा तुझ्याबरोबर आहे का? आहे. तिला घेऊन ताबडतोब हजर हो. तिवारी, मी जरा दुपारी येतो ना. आल्या आल्या तासात तो लेख लेख गेला खड्ड्यात. कशाच्या आधारावर लिहिणार तू तो? कशाचे म्हणजे? कट्टीनं मनमोहनकडून साऱ्या प्रिंट्स मारून आणल्या. ते स्नॅप्स कुठे आहेत? कुठे आहेत म्हणजे? तू म्हणतोस तसा एकही शॉर्ट रोलमध्ये नाही. मी सुन्न, एकदम सुन्न. हॅलो शकील, ऐकतोस ना? का आपलं नाहीच? हॅलो, तू ताबडतोब. मी क्लिक्कन फोन बंद केला. साराकडे वळलो. तिला थोडीफार कल्पना आलेली होती. तिचा चेहरा उतरला होता. सारा, ते स्नॅप्सच नाहीत म्हणतो तिवारी. ती बधीर झाल्यासारखी माझ्याकडे पाहत राहिली. मग लक्षात आलं. कालचाच माणूस काउंटरवर होता आणि संशयानं आमच्याकडे पाहत होता. म्हणून फोनचा रुपया देऊन आम्ही टेबल गाठलं. आता सनराईजला जाण्याचा मूड पार बाद झाला असल्याने बेधडकपणे मी बॅकपॅपर नि जिमलेटची ऑर्डर दिली. पॅकसिप करीत मी विचारलं, काय झालं असावं सारा? इतके सगळे स्नॅप्स आले नि तेवढाच आला नाही असं कसं होईल? आय स्मेल इट सारा. सारा बराच वेळ निशब्दपणे हातात डोकं दाबून बसून राहिली. मग म्हणाली, तसा विचार केला तर सनराईजची माणसं फार चांगली आहेत नि तितकीच वाईटही. मी त्या साऱ्यांना चांगलंच ओळखून आहे. स्वतःचा संबंध येत नाही, फायद्याचा मुद्दा उपस्थित होत नाही तोपर्यंत तुमच्या प्रगतीच्या आडही येणार नाहीत. पण आड येण्यात फायदा असेल तर तुमचं किती नुकसान होणार आहे याचा विचारही ती करणार नाहीत. म्हणजे यातलं कोणीही ही गद्दारी करू शकेल, फायदा असेल तर, आय मीन. होय, पण कसं ते मात्र समजत नाही. समज मनमोहननं त्या प्रिंट्स दुसऱ्या एखाद्या पेपरला विकल्या असतील तर? शक्य. किंवा हेच कार्य कट्टी देखील करू शकतो. तू त्याला कल्पना दिली होतीस? थोडीशी. मग तीही शक्यता नाकारता येत नाही. कट्टी तर सरळ त्या PSIला ब्लॅकमेल करायलाही मागे पुढे पाहणार नाही. आपली चुकामुक व्हायला नको होती शकील. मी बरोबर असते ना तर असं काही घडलं नसतं. लिव्ह इट सारा. आता विचार करून दुःखी होण्यात काही अर्थ नाही. व्हॉट एव्हर गॉन इज गॉन फॉर एव्हर. कालच्या दिवसाचं महत्त्व मी इतकंच मानतो की तू मला मिळालीस. अर्थात त्यानंतर एकदा त्या PSIला कमलेश तिवारीच्या केबिनमध्येच आरामात गप्पा मारताना पाहिलं तेव्हाच जबरदस्त धक्का बसला. पण काय ते कळून चुकलं. त्या दिवशी सनराईजला जायचं नव्हतंच. आम्ही सगळं विसरून छान गप्पा मारल्या, प्यायलो, जेवलो. खरोखरीच काल लग्न झाल्याप्रमाणे मराठा मंदिरला दुपारचा पिक्चर पाहिला. संध्याकाळी दादर चौपाटीवर लोळलो. रात्री घरी आलो तर सनराईजच्या पत्त्यावरून रिडायरेक्ट होऊन आलेलं दानिशचं पत्र मिळालं. बहुतेक कालच्या प्रकरणात कोणीतरी मी सनराईजमध्ये नाही असं पाहून ते रिडायरेक्ट केलेलं असावं. दानिशचं पत्र म्हटल्यावर सारालाही आश्चर्य वाटलं. काय म्हणतोय, लग्नाचं वगैरे काही? मी गंभीरपणे हुंकारलो. वाटलंच, नाहीतर पत्र नाही येणार. कोणत्या मुलीशी लग्न करतोय तो? काही लिहिलंय? करतोय नाही. महिन्यापूर्वी दानिशनं लिज नावाच्या ख्रिश्चन मुलीशी लग्न केलंय. आपल्याला हे पत्र 5 आठवडे उशिरा मिळालंय. मी शांतपणे म्हणालो. लीज? तुला माहितीये? मी काहीही उत्तर न देता आड्याकडे पाहत बसून राहिलो. सारा माझ्याकडे पाहत राहिली.